Hello students, welcome you all in the Science Forum Coaching Academy. Today we are going to start our first topic of physics and the topic name is rotational dynamics. Okay, तर rotational dynamics हा ॲक्च्युली दोन पार्टमध्ये डिवाइड झालेला चॅप्टर आहे. पहिला पार्ट म्हणजे सर्क्युलर मोशन आणि दुसरा पार्ट म्हणजे रोटेशनल मोशन. ठीक आहे ना. तर आपण या ठिकाणी जी काही लेक्चर सिरीज कंटिन्यू करणार आहोत त्यामध्ये प्रथम सर्क्युलर मोशनबद्दलच डिस्कशन करणार आहोत. ओके, आणि एकदा का सर्क्युलर मोशन कंप्लीट झाला की त्यानंतर आपण रोटेशनल मोशनबद्दल डिस्कशन करणार आहोत. ओके, तर या दोघांचा पार्ट मिळून आपण या ठिकाणी रोटेशनल डायनामिक्स या हेडिंग अंडर शिकणार आहोत. हा चॅप्टर आपल्याला बोर्ड एक्झामिनेशनला 5 ते 7 मार्कांसाठी आहे आणि सीईटीला एक ॲप्रॉक्सिमेटली 3 ते 4 क्वेश्चन्स या चॅप्टरवरती फ्रेम होतात. ओके, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण आपल्या क्लासमध्ये स्टार्टिंगला काही फॉर्म्युलेज पाहिलेले आहेत. ओके, साधारणपणे 45च्या आसपास फॉर्म्युलेज आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये जवळपास तुमचेसुद्धा खूप फॉर्म्युलेज त्या ठिकाणी पाठ आहेत. ओके, त्यामुळं आपण या चॅप्टर्समध्ये वेगळ्या वेगळ्या टर्म्स डिस्कशन करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही सर्व टर्म्स सर्व लेक्चर्स एकदम प्रॉपरली पहा. ओके, आता जरी तुम्हाला 11वीमधून 12वीमध्ये प्रमोट केलं असेल तरीसुद्धा सर्वांनी हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला आता कोणत्याही प्रकारचा वेळ वाया घालवायचा नाही. अभ्यासामध्ये हा वेळ तुम्ही व्यतीत करा. ओके, कारण यावर्षी जे काही विद्यार्थी 12वीच्या वर्गात आहेत त्या विद्यार्थ्यांचं तर तुम्ही पाहतच असाल. ओके, किती संभ्रमाचं वातावरण आहे किंवा परीक्षा ह्या होणारच आहेत वगैरे वगैरे नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत. ओके, आणि हे सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून मी तर तुम्हाला हे सजेस्ट करेल की आत्तापासून तुम्ही सर्वजण अत्यंत व्यवस्थित अभ्यास करा. ओके, जेवढं आपलं लेक्चरमध्ये होत आहे तेवढं लेक्चरमधलं तुम्ही सगळ्याच्या सगळं व्यवस्थित कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी असाइनमेंट्स तुमचे कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात आलं, जे मी शिकवतोय किंवा जे आपले छोटे सर शिकवत आहेत ते सर्वच्या सर्व टर्म्स तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करा. ठीक आहे, तर मग चला आपण स्टार्ट करूया. पहिला पार्ट तो म्हणजे सर्क्युलर मोशन. ठीक आहे ना. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी हेडिंग टाकून घ्यायचं सर्क्युलर मोशन. नाव सी पार्ट ए आहे हा, मी याला पार्ट ए म्हणणार. पार्ट ए आणि पार्ट ए अंडर कोणता पार्ट येतोय? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन. ठीक आहे, अत्यंत सोपा पार्ट आहे सर्क्युलर मोशन. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे अ मोशन ऑफ अ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? अ मोशन ऑफ अ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. ठीक आहे ना. ओके, तर मी तुम्हाला त्या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. नाव सी आता हा हेडफोन आहे पहा. हां, समजा ही जर बॉडी असेल, कोणती ही व्हाईटवाली जर बॉडी असेल, मोशन ऑफ अ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. आता यामध्ये आपण काय म्हणणार? मोशन ऑफ अ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. कळते? ही झाली तुमची सर्क्युलर मोशन. तर या सर्क्युलर मोशनमध्ये बॉडी काय करते? अलॉंग द सर्कम्फरन्स त्या ठिकाणी रिव्हॉल्व होते. कळलं सर्वांना? ओके, सो मोशन ऑफ अ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. ही डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लगेच लिहून घ्यायची आहे. लक्षात आलं का सर्वांच्या? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी सांगू शकतो मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज अ एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. असे तुम्ही नंबर ऑफ सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल्स देऊ शकता. ठीक आहे. ओके, तर सर्क्युलर मोशनमध्ये आपण हे पाहिलं अ मोशन ऑफ अ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. क्लिअर आहे सर्वांना? आता यानंतर उदाहरणार्थ समजा हा जो खालचा फ्लोर आहे हा आहे तुमचा हॉरिझॉन्टल फ्लोर किंवा यालाच आपण काय म्हणतो हॉरिझॉन्टल प्लेन, आणि हा जो काय तुमचा हा व्हाईट बोर्डचा हा प्लेन दिसतोय हा उभा, याला आपण म्हणतो व्हर्टिकल प्लेन. कळलं सर्वांना? आणि आपण आत्ता जी काही मोशन त्या ठिकाणी बॉडीची परफॉर्म केली होती ती मोशन होती मोशन इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, परत एकदा आपण ट्राय करायचं का? ओके, नाव सी या केसमध्ये हे पहा. सो दिस इज motion of a body along the circumference of circle is called a circular motion. There are two types of circular motions. Number one is horizontal circular motion, की ज्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असंही म्हणणार आहोत पुढे गेल्यानंतर, आणि दुसरी आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. कळलं सर्वांना? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आणि दुसरी आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. लक्षात ठेवायचं.
ओके, असं आपण कन्सिडर करूया की या ठिकाणी आपण सध्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनबद्दलच बोलतोय. ओके, पहिला पार्ट जो आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, परंतु दोन्ही सर्क्युलर मोशनसाठी आपल्याला काही टर्म्स कॉमन आहेत. काही टर्म्स कॉमन आहेत, जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहेत या टर्म्स. कोणत्या कोणत्या? अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा. आठवते का सर्वांना? आपल्या क्लासमध्ये झालेलं. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा, आणि ओमेगा इज इक्वल टू काय असतं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर आहे की नाही? तेच आपण आज या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. ओके, चला आपण एक काम करू. ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे असं म्हणूया. ओके, ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे असं म्हणूया. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन कळते सर्वांना? लेट अस कन्सिडर इनिशियली द पार्टिकल इज, पार्टिकल म्हणा किंवा बॉडी म्हणा, लेट अस कन्सिडर particle is at a point A. Let us consider initially, जेव्हा जेव्हा मी हा शब्द वापरेल इनिशियली, तेव्हा तेव्हा टाइम t इज इक्वल टू 0 घ्यायचं, कारण आपण जस्ट त्या क्षणाला त्या ठिकाणी सुरुवात करत असतो मोशन परफॉर्म करायला. कळलं सर्वांना? ओके, सो इनिशियली पार्टिकल इज ॲट अ पॉइंट ए. ओके, मग आता हे पहा, ही सर्क्युलर मोशन समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण त्या ठिकाणी परफॉर्म करतोय. लेट अस कन्सिडर दिस इज अ सेंटर और वी कॅन से इट इज अ ओरिजिन. क्लिअर आहे सर्वांना? ओके, आणि समजा या ओरिजिन पासून पॉइंट ए ला, किंवा ही जी काही बॉडी आहे, बॉडी कोणत्या पॉइंटला ए ला, ह्या दोघांना कनेक्ट करणारी त्या ठिकाणी जी काही वेक्टर असेल त्याला आपण काय म्हणतो? रेडियस वेक्टर. काय म्हणतो आपण याला? रेडियस वेक्टर, किंवा यालाच आपण पोझिशन वेक्टर असंही म्हणतो. म्हणजे या ठिकाणी हे पहा, ओ ए बार इज अ पोझिशन वेक्टर. ओ ए बार कोण आहे? पोझिशन वेक्टर. दॅट इज नथिंग बट गिवन बाय आर बार, असं लक्षात ठेवायचं. कळलं का सर्वांना? ओके, सो इन दिस केस ओ ए बार म्हणा इज इक्वल टू आर बार विच इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. हे कोण आहे? पोझिशन वेक्टर, किंवा यालाच आपण दुसरा शब्द वापरतो, त्यालाच आपण म्हणत असतो रेडियस वेक्टर. कसलं वेक्टर? रेडियस वेक्टर. कळलं सर्वांना? पोझिशन वेक्टर म्हणा किंवा रेडियस वेक्टर असं म्हटलंही तरीही चालते. ओके, तर तुम्ही आता व्यवस्थित ऑब्झर्व करा बरं डायग्राममध्ये की रेडियस वेक्टर कुठून सुरू झाली आणि कुठं संपली. तर रेडियस वेक्टर ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम द सेंटर टुवर्ड्स द पोझिशन. ओके, म्हणजे आपल्याला नेहमी या ठिकाणी हाच ॲरो करावा लागेल, हे लक्षात ठेवायचं. चुकूनही ह्या डायरेक्शनला ॲरो करायचा नाही. ओके, तर ओ ए बार किंवा आर बार हा आहे तुमचा पोझिशन वेक्टर. कन्सिडर अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता आपण एक काम करूया, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला या पार्टिकलची मोशन देऊन टाकतो मी. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन कळते सर्वांना? हे झालं अँटी क्लॉकवाईज आणि हे झालं क्लॉकवाईज. कळलं? ओके, येस. समजा इनिशियली म्हणजे जेव्हा टाइम टी इज इक्वल टू काय असेल तुमचा? टाइम टी इज इक्वल टू 0 पासून आपण ही मोशन सुरू केली. इनिशियली बॉडी और पार्टिकल इज ॲट अ पॉइंट ए. आफ्टर सर्टन टाइम म्हणजे थोडा वेळ गेल्याच्या नंतर आता ही बॉडी मोशन परफॉर्म करते, म्हणजे डेफिनेटली ती काय ए पॉईंटला राहणार नाही. समजा आपण असं कन्सिडर करूया, ती बॉडी कुठं आली? पॉईंट बी ला आलेली आहे. क्लिअर आहे सर्वांना? आता पॉईंट बी ला रेडियस वेक्टर कसा होईल? मी तुम्हाला काय सांगितलं होतं की रेडियस वेक्टर इज ऑलवेज ड्रॉन इन बिटवीन सेंटर अँड पोझिशन ऑफ द बॉडी. बरोबर की नाही? ओके, आणि इट इज ऑलवेज डायरेक्टेड अवे फ्रॉम. तर या पर्टिक्युलर केसमध्ये आपण एक काम करूया, पोझिशन वेक्टर हे असं ड्रॉ करून घेऊया. यामध्ये काय चेंज झालं बाळांनो? यामध्ये आर बारची पोझिशन किंवा डायरेक्शन चेंज झाली. या केसमध्ये ही अशी डायरेक्शन होती, आता ही डायरेक्शन अशी झाली. पण मॅग्निट्यूड बदललंय का? नाही. जर इथं आर 5 मीटर आहे तर इथं पण आर किती आहे? 5 मीटरच आहे. कळलं सर्वांना? ओके, नाव हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं. पण त्यासाठी किती वेळ लागला? टाइम टी लागला. किंवा खूप कमी जर टाइम लागला असेल तर आपण त्याला त्या ठिकाणी डेल टी असं म्हणतो. आता हे जे काही सिम्बॉल वापरले ना, याला आपण डेल म्हणणार, आणि डेलचं मिनिंग काय असतं? एकदम स्मॉल, म्हणजे खूप छोट्या वेळेसाठी. सध्या आपण एक काम करूया, फायनाईट टाइमच घेऊ, म्हणजे तुमच्या पटपट लक्षात येईल. पुढे गेल्यानंतर हे मॉडिफिकेशन्स करूया. सो आफ्टर टाइम टी बॉडी रिचेस टू पॉइंट बी. हे कळलं? आणि हे होत असताना हा जो अँगल ट्रेस केलेला आहे, या अँगलला आपण काय म्हणतो? आठवते का तुम्हाला सर्वांना? तर या अँगलला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. सो थीटा इज कॉल्ड ॲज अ
angular displacement. So what is angular displacement? It is angle described at the center. It is angle described at the center by the position vectors, by the position vectors in a time t. Okay, तर या ठिकाणी थीटा आहे तुमचा angular displacement. So what is angular displacement? Angular displacement is angle described at the center by position vectors or by the radius vectors, ओके, इन अ गिवन टाइम, इन अ गिवन टाइम. हे कळलं का सर्वांना? हे कळलं का? ओके, आता हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल, कारण आपण क्लास 11 मध्ये प्रोजेक्टाईल मोशनमध्ये सुद्धा हे पाहिलेलं आहे. म्हणजे प्रोजेक्टाईल मोशनचा पार्ट झाला की लगेच सर्क्युलर मोशनचा पार्ट होता, त्यामध्ये आपण हे पाहिलेलंच आहे. बरं, हे कळलं सर्वांना? तर मी या केसमध्ये काय केले, हे पहा, नेहमी हे वाक्य परफेक्ट लक्षात ठेवायचं. लेट अस कन्सिडर अ बॉडी इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कळलं का सर्वांना? हे लक्षात ठेवायचं. आता इथे मी तुम्हाला काय म्हटलं होतं की ही मोशन हॉरिझॉन्टल आहे असं आपण मानूया. हॉरिझॉन्टल मोशन आहे, व्हर्टिकल नाही. जरी मी हे व्हर्टिकल प्लेनवरती ड्रॉ केलं असलं तरी पण व्हर्टिकल नाही आहे, हॉरिझॉन्टल आहे. हे फक्त डायग्राम तुम्हाला मी बेसिक कन्सेप्ट समजाव्यात म्हणून सांगितलेली आहे. कळलं? इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. नाव थीटा इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थीटा कोण आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता या पर्टिक्युलर केसमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट, हे पहा, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि त्या ठिकाणी डिस्टन्स ही कशी आहे? स्केलर क्वांटिटी. आता डिस्प्लेसमेंट म्हटलं की वेक्टर क्वांटिटी, आणि वेक्टर क्वांटिटी म्हटलं की त्याला मॅग्निट्यूड आलं आणि त्याला डायरेक्शन आली. हे समजलं का सर्वांना? म्हणजे 100% ह्याचं मॅग्निट्यूड काय 45 डिग्री, काय 50 डिग्री, 90 डिग्री, काय असेल ते असेल. एवढा जो अँगल आहे तो अँगल हे त्याचं मॅग्निट्यूड. परंतु त्याची डायरेक्शन कशी द्यायची? तर डायरेक्शन मात्र आपण त्या ठिकाणी देत असताना राईट हँड थंब रूलचा यूज करतो. राईट हँड थंब रूल पाठ करणं गरजेचं नाही, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. राईट हँड थंब रूल म्हणजे काय हे पहा. समजा बॉडी या ठिकाणी सर्क्युलर मोशन अशी परफॉर्म करते असं मानूया आपण. तर काय करायचं, ज्या डायरेक्शनने सर्क्युलर मोशन परफॉर्म होते त्या डायरेक्शनला आपले फिंगर कर्ल करायचे आणि दिस गिव्स द डायरेक्शन ऑफ, दिस थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा. म्हणजे कसं ते पहा. उदाहरणार्थ हे पहा, हे मी एक एक्झाम्पल घेतो. ही बॉडी आहे असं म्हणूया आणि ह्याला असं फिरवतो मी. ओके, हे फिरवतो. मग आता या ठिकाणी ही जी काही बॉडी आहे ही बॉडी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, बरोबर आहे की नाही? मग आता ज्या डायरेक्शनने ती बॉडी फिरते त्या डायरेक्शनला आपण काय करायचं, आपले फिंगर्स कर्ल करायचे आणि त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनला आपल्याला त्या ठिकाणी कशाची डायरेक्शन भेटणार आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंटची. हे डायरेक्शनसाठी लक्षात ठेवायचं. कळलं सर्वांना? डायरेक्शनसाठी लक्षात ठेवायचं. ओके. सो आता या ठिकाणी हे पहा, ही जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन असेल, अशी जर मोशन असेल तर थंबची डायरेक्शन जी आहे, म्हणजे मी तर जर शो करत असताना मला थीटा बार या ठिकाणी असं दाखवावं लागेल. म्हणजे हा प्लेन असं, समजा हा फळा जर असा घेतला आपण साईडला, हा प्लेन असा आहे आणि मग त्या फळाला असं व्हर्टिकल आहे, हे पहा. ओके, हे असं. एक मिनिट. ठीक आहे, पेन नवीन असल्यामुळं त्या ठिकाणी तो स्लाईड होतोय बऱ्यापैकी. बरं, तुम्हाला मी दुसऱ्या पेनने त्या ठिकाणी ट्रेस करून देतो, म्हणजे लक्षातच येऊन जाईल. ठीक आहे. तर ही जी काही डायरेक्शन आहे ही डायरेक्शन आहे तुमची कशाची? थीटा बारची. कळलं? आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं की फॉर व्हेरी स्मॉल अँगल, ओके, फॉर व्हेरी स्मॉल टाइम टी, जर हा टाइम एकदम स्मॉल असेल, डेल्टा टी असेल, तर मला सांगा हा जो अँगल आहे हा अँगल पण कसा असेल रे? डेल्टा थीटाच असेल, बरोबर नाही? जेवढा टाइम स्मॉल असेल तेवढा हा तुमचा जो काय अँगल ट्रेस केलेला पण स्मॉलच असेल ना. मग आता ही जी काही डायरेक्शन आहे ही कशाची असणार आहे? डेल्टा थीटाची डायरेक्शन, म्हणजे डेल्टा थीटा बारची डायरेक्शन आहे. कळलं का सर्वांना? लक्षात आलं का सर्वांच्या? ओके. सो व्हॉट इज द डेल्टा थीटा? डेल्टा थीटा इज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन अ स्मॉल इंटरवल ऑफ टाइम. मग थीटा म्हणजे पण अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि डेल्टा थीटा म्हणजे पण कोण? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. परंतु डेल्टा थीटा कधी वापरायचं? जेव्हा टाइम कसा असेल? स्मॉल असेल. जेव्हा टाइम कसा असेल? स्मॉल असेल. हे कळलं का सर्वांना? ओके. अँड द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय
राईट हँड थंब रूल. हे कळलं का? हे लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. आता हे काही एवढं तसं पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं नाही आहे. ओके, म्हणून समजून घेणं तसं गरजेचंच आहे, समजून घेणं तर महत्त्वाचं आहेच आहे. ओके, ठीक आहे. आता आपण असं कन्सिडर करूया की त्या ठिकाणी टाईम एकदम स्मॉल आहे, म्हणजे ही जी काय आर्क लेंथ आहे ही पण एकदम स्मॉल असेल, डेल्टा यसच असेल ती पण, डेल्टा यस. डेल्टा म्हणजे स्मॉल आणि यस म्हणजे आर्क लेंथ. ही A to B पर्यंतची काय आर्क लेंथ आहे ती आर्क लेंथ. कळलं? मला सांगा, आपण लहानपणी म्हणजे क्लास 11मध्ये किंवा क्लास 7मध्ये असताना हा फॉर्म्युला पाहिला की नाही, की अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. हा फॉर्म्युला पाहिला की नाही, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. बरोबर. तर या ठिकाणी अँगल किती? अँगल आहे डेल्टा थीटा. सो इज इक्वल टू आर्क किती आहे? डेल्टा यस आणि अपॉन रेडियस किती आहे तुमची? या ठिकाणी ही रेडियस आहे, दॅट इज नथिंग बट आर. इथं मी आर बार लिहिलंय का? नाही, कारण हे सगळेच्या सगळे मी कशामध्ये लिहिले? मॅग्निट्यूडमध्ये. त्यामुळे मॅग्निट्यूडमध्ये आर बार किंवा वेक्टर लिहित नसतात, लक्षात ठेवायचं. देअरफॉर वी कॅन से दॅट डेल्टा यस इज इक्वल टू डेल्टा थीटा इंटू आर. डेल्टा थीटा इंटू आर असं म्हणायचं, डेल्टा थीटा इंटू आर. लक्षात आलं? आता हे झालं तुमचं मॅग्निट्यूड. हे काय झालं तुमचं? मॅग्निट्यूड. लक्षात ठेवायचं कोणतं? डेल्टा थीटा हे मॅग्निट्यूड झालं. पण आता मला वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं आहे म्हणून मी असं लिहिणार. सो इन वेक्टर फॉर्म कसं लिहितात? आता फक्त हा फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा, कारण सीईटीला एकदा पडलाय म्हणून. बाकी बोर्डाला तर काय क्वेश्चन नाही येणार. डेल्टा यस बार इज इक्वल टू डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार. लक्षात ठेवायचं, क्रॉस आर बार. तुमच्या लक्षात आलं का? डेल्टा यस बार कोण आहे किंवा डेल्टा यस कोण आहे? एवढी आर्क आहे. डेल्टा थीटा म्हणजे हा अँगल आहे आणि आर बार आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर आर बार हे पहा असं सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, म्हणजे त्या ठिकाणी आर बार हे असणार आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की त्या डायरेक्शन फिंगर कर्ल करायचे आणि दिस गिव्स द डायरेक्शन ऑफ यस बार, सॉरी दिस गिव्स डायरेक्शन ऑफ डेल्टा थीटा बार. म्हणजे या ठिकाणी आर बार आणि थीटा बार मधला अँगल किती आहे? 90 डिग्री. किती आहे? 90 डिग्री. लक्षात ठेवायचं 90 डिग्री. सो हिअर अँगल बिटवीन. आता हे तुम्ही एका साईडला कुठेतरी असं बॉक्स करून लिहा तुमच्या नोटबुकमध्ये. असा एखादा बॉक्स करायचा आणि त्या बॉक्समध्ये लिहायचं काय लिहा तुम्ही? डेल्टा थीटा बार इज परपेंडिक्युलर टू आर बार. लक्षातच ठेवायचं. मी तर डायरेक्शन म्हणतोय, ॲक्च्युली डेल्टा थीटा नाही. डेल्टा थीटा म्हणजे हा एवढा फक्त अँगल आहे. मी तुम्हाला डेल्टा थीटा बार म्हणजे वर गेलेलं सांगतोय. डेल्टा थीटा बार जर हा वर असेल तर हा आर बार आहे की नाही? इथं दिसतंय की नाही आपल्याला? असं कळतंय सर्वांना? ओके. असं त्यामुळे डेल्टा थीटा बार इज परपेंडिक्युलर टू आर बार. आणि हे वेक्टर फॉर्म तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर आपण आता काय काय डिस्कशन केलेलं आहे? आता आपण डिस्कशन हे केलंय. तुम्ही काय काय लिहायचं वहीमध्ये? 1 नंबरला सर्क्युलर मोशन म्हणजे काय? ओके, डिफाईन सर्क्युलर मोशन. 1 नंबरचा क्वेश्चन, डिफाईन सर्क्युलर मोशन. 2 नंबर, आणि याची एक्झाम्पल पण द्या. 2 नंबर त्या ठिकाणी डिफाईन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डिफाईन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन लिहिल्यानंतर त्यामध्ये एक्सप्रेशन सुद्धा लिहायचं आहे. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन लिहिली की हे ड्रॉ करायचे आणि एक्सप्रेशन पण लिहायचं आहे. उत्तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे, परंतु हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर त्याचा व्हेक्टर फॉर्मपर्यंत लिहायचं आहे. कळलं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी हे पण लिहायचं आहे त्यामध्ये. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी हे पण लिहायचं आहे. इट्स डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड थंब रूल हे पण लिहायचं आहे. कळलं का सर्वांना? राईट हँड थंब रूल हे सुद्धा लिहायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना? तर अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चरमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंटबद्दल डिस्कशन केलेलं आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला डेल्टा थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस हे घेतलेलं आहे. लक्षात आलं सर्वांच्या? उद्याच्या सेशनमध्ये आपण अँग्युलर व्हेलॉसिटीबद्दल डिस्कशन करूया आणि अशा प्रकारे आपण हा जो चॅप्टर आहे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. थांबू आपण या ठिकाणी. धन्यवाद.